राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, मी शेवगाववरून आहे ना शिर्डीला जात होतो, तर मला डांबरी रस्त्याच्या कडेला बघू शकता हे भोकराचं झाड सापडलेलं आहे. आणि मंडळी, तुम्ही जर ही भाजी जर खाल्ली ना, भोकराच्या फळाची भाजी इतकी काय चविष्ट लागते ना, कुठल्याच हॉटेलमध्ये आपल्याला अशी भाजी भेटू शकत नाही. तर चला मंडळी, मी तुम्हाला संपूर्ण असं झाड दाखवतो. याला पिकलेले फळं आहेत, हिरवे फळं आहेत. तर चला मंडळी, हे सगळे फळं तोडून घेऊ आपण. आपल्याला कच्चे फळं घ्यायचे आहेत. हे झाड तुम्हाला जिथं दिसन ना, त्याचे पिकलेले फळं खात जा आणि हिरव्या फळाची भाजी बनवत जा. मंडळी, ह्या निसर्गातल्या भाज्या असतात. तुम्ही हजारो रुपये जरी दिले तरी तुम्हाला एवढी चविष्ट भाजी भेटणार नाही. इतकी चविष्ट आणि सुंदर भाजी होते या भोकर फळाची. आणि मंडळी, तुमच्या शेतात आहेत का झाडं? तुमच्या शहरात असे झाडं आहेत का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आज सर्वांनी टिप्पणी करायची आहे की बुवा, हे जे भोकर फळ आहे याची भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे, तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात? तर चला मंडळी, आपण भरपूर असे फळं घेतलेले आहेत भाजी बनवायसाठी, इथं पण आणि इथं पण. आणि मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आई, हे पिकलेले फळं भरपूर खाल्ले पाहिजे ना? हे भरपूर खाल्ले पाहिजे. महिलांसाठी, पुरुषांसाठी हे खाणं गरजेचं आहे. लय चिकट फळ, त्याच्यामुळं आपल्या गुडघ्याला त्याला कॅल्शियम चिकट भेटत ना. हे जे फळ आहे ना, हे फळ शक्तिवर्धक असून पुरुषांसाठी वीर्यवर्धक फळ आहे. हे भरपूर पुरुषामध्ये आहे ना शुक्राणूंची कमी असते. हे जर फळ खाल्लं तुम्ही तर तुमच्या वीर्यामधील शुक्राणू भरपूर असे वाढतील. संतान प्राप्तीसाठी ना खूप गरजेचं आहे हे फळ. तर आपल्या छातीतला कफ, खोकला, कोरडा खोकला कायमचा दूर होतो. कारण हे चिकट राहतं ना. हा. आणि आई, हे जे फळ आहे ना, हे कपवर्धक आहे बरं का. हा, 2 मिनिटात शिजतील ना? 2 मिनिटात शिजत्या. हे जे भोकराचं फळ आहे ना, कॅल्शियमचा खजाना आहे, खजाना. हे पाणी आटून जाणार आहे आणि हे फळ शिजून निघणार ना. हा. आपल्याला हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही. नाही, शिजून द्यायचं ते. झाडावरचे फळं तोडले का फक्त एक पाण्याने स्वच्छ धुवायचे. आपण स्वच्छ धुवून घेतले आहे नाही का. भोकर फळ आहे ना, वर्षातून फक्त 2 महिने मिळतं, मे, जून, जुलैमध्ये. मंडळी, तुमच्या शरीरामध्ये किती थकवा असू द्या, किती अशक्तपणा आलेला असू द्या, पण तुम्ही जर ह्या भोकराची जर भाजी खाल्ली किंवा याचं जर कच्चं फळ खाल्लं, आई, किती ताकद येते हा शरीरात. लय ताकद येते. प्रचंड अशी ताकद वाढते नाही का. हा. आणि आपलं गुडघे असू दे, कंबर, सगळे हाडं कसे दणकट होत्यात. दणकट होते त्यांनी. शिजलं आता, शिजलं ते. आपल्याला काढून घ्यायचंय आता. आपल्या सगळं पाणी आटून गेलंय आता. आता आपण उतरून घेऊ याला. भरपूर शिजले ते. गार करावं लागतील ना आता. गार करावं लागतील. निसर्गामध्ये एवढ्या भाज्या आहेत ना, सर्व भाज्यांपैकी सर्वात जास्त चविष्ट भाजी आहे ही. मंडळी, ह्या भाजीचं जर आपण सेवन केलं, आपल्या रक्तामधील हिमोग्लोबिन भरपूर असं वाढणार, आपलं रक्त भरपूर वाढणार, रक्त शुद्ध होणार. आणि पोटाचे विकार असू द्या, तुम्हाला पोटाची कुठलीही समस्या असू द्या, ती मुळापासून दूर होणार. आम्ही दिवसभर शेळ्या वळायला जायचो. डोंगरात जायचे ना. डोंगरात दिवसभर त्या भोकरीच्या झाडावर चढायचं. पिकेल बोकरं सगळे खात बसायचे दिवसभर. शेळ्या हाकून आणायच्या, सावलेला का बसायचं खात. म्हणजे हे फळच खायचे बा, जांभळीवाणी फळं खायचो आम्ही. त्याच्यानंतर मग आपल्याला भाजी खाऊ वाटली तर तोडून घरी घेऊन यायचो आम्ही. आई, पण सगळ्यात चिकट फळं असतं का गं? लय चिकट, म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम राहतं. मग आमच्या आई सांगायची, पुरो आपल्याला घरी घेऊन या. कशाला गाई, ह्याचं कालवण बनवायचं म्हणे आपल्याला. म्हणजे याची भाजी होती, आपल्या आजीने सांगितलं बा. आमच्या आईने इतकी छान भाजी केली ना याची. तेव्हापासून आम्हाला माहीत झालं याची भाजी होती म्हणून. म्हणजे तुम्ही जी फळं खात होते त्याच्या दुप्पट चव लागली असेल. लय भारी. मग आम्ही काय करायचो, आम्हाला ती तोंडाला चव लागली ना, आम्ही सारखंच आणायला लागलो. बघू शकता मंडळी, आता ह्याला आपल्याला थुका विकत घ्यावा लागतो. ह्याला किती कॅल्शियम आहे. एवढं जर कॅल्शियम आपल्या पोटात गेलं तर आपल्याला काही गुडघे बिडघे दुखायची काही गरज राहील का? नाही. मग पण हे असं कोणी खाऊ शकत नाही ना, भेटत नाही, आणत नाही, खात नाहीत. कॅल्शियमच्या गोळ्या खात्यात ना. आपण कशामुळे गोळ्या खात नाहीत?
हे असं खातो म्हणून ना. बरोबर आहे ना. कॅल्शियमचा भंडार आहे हो. ह्यात इतकं कॅल्शियम आहे ना. आज एवढं जर कॅल्शियम पोटात गेलं आपल्या, आता उगं हे बी चावायचं नाही म्हणून, नाही तर बेसकट जर भाजी खाल्ली असते ना, आपल्या शरीरामध्ये काय कॅल्शियमची कमी पडावा. त्याला पण लसूण टाकायचा, थोडी धना पावडर टाकायची, लाल तिखट टाकायचे, हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकू आपण त्याला. काय खमंग सुगंध आला. लय खमंग सुगंध येत असतो. चला आता आपली भाजी तयार झाली. कशी भाजी झाली आपली, एकदम खमंग. आता खाण्यासाठी आपण उतरून घेऊ. या जेवायला. भाजीची चव घेते आणि मग सांगते आता मी तुम्हाला. आज भाजी खाऊन आई तुला जुने दिवसच आठवतील. आठवलेच. आठवले ना. भाजी करतानाच आठवले तर. कस काय लागली मग भाजी. एकदम सुपर. आई तुझे पण लहानपणीचे दिवस आठवले असतील मला. लहानपणीचे दिवस आठवले मला आज. त्याच्यामुळेच मला जाणीव आहे. मला जेव्हा झाड दिसलं ना आई, हा इतकी स्पीड मध्ये गाडी थांबवली मी हा. आणि 5 मिनिटं त्या झाडाकडेच पाहत होतो. खरंच निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेले आहे. लयच भारी भाजी होती ह्याची. याचं लोणचं पण होतं आई बरं का. लोणचं पण करते. भोकर आणि हे भुकरीचं झाड आहे नाही का. हा भुकरीचं झाड आहे. माणसासाठी एकदम शक्तीवर होतं का. लय भारी. अशा भाज्या खाल्ल्यात आम्ही लहानपणापासून, त्याच्यामुळं आपलं दुखत नाही अजून काही. अजून आपलं शरीर व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. पण महिलांनी पुरुषांनी आई निसर्गातल्या सगळ्या पालेभाज्यापासून सगळ्या रानभाज्या खाल्ल्याच पाहिजे ना. खाल्ल्या पाहिजे. आणि पाऊस पडल्या होतं हजारो भाज्या उगत्यात. भाज्या उगत्यात. आपण आपल्या प्रेक्षकांना सर्व भाज्या दाखवू बरं का पावसाळ्यातल्या. दाखवू ना. तर आई भाजी आवडली ना आजची. मग लय आवडली मला. आपल्या प्रेक्षकांना सांग, हे भोकरीचं फळ कुठं डांगरात जर तुम्हाला भेटलं ना तर सापडलं तुमच्या नजरेत आलं तर त्याचे तोडून न्या. खा माझ्यासारखी भाजी करून. बरोबर आहे. पिकलेले असले तर तसेच खा. हा पिकलेले खायचे आणि भाजी हा. खायची नाही का. काय खायला आलं का. आपली भाजी कशी झाली सांगा. मंडळी मावशी उमेश कशी भाऊला भाजी आहे ना. उमेश भाऊ तुम्हाला लई दिवसाची भाजी खायची होती ती. हा बोकराची भाजी आहे उमेश. भोकराची भाजी का. हा अरे लय मस्त राहते वाटतं आहे ना. हा. उमेशने कधी खाल्लीच नव्हती आई. नाही नाही मी नाही खायला अजून. मग खाऊन पाहा आज आता. नक्की खाऊन पाहता. मस्त लय दिवस आहे खायची बरं का मला. आरती ताईनी उमेशने अजिबात खाल्ली नव्हती अजिबात. अगं एकदम मस्त लागत ती भाजी. आम्ही ही भाजी पहिल्यापासून लहानपणापासून खायले भाजी. हा कोरडे फळं याचे झाडं कुठं असतं. पिकलेले कुठं राहत्या डोंगरात. डोंगराच्या कडीला. हे झाड जास्त करून आई डोंगरात राहतात. डोंगरातच राहत्या. एकदम चवदार भाजी बरं का. लय छान. आई मी तिकडं पाथर्डी बीडला गेलतो ना, हा. अख्खं गच्च भरलेलं आहे झाडांनी डोंगरावर. ना? आपल्या इकडेच नाही, आपल्या इकडे झाड पाहायलाच भेटत नाही. नाही नाही आपल्या भागात नाही झाड आहे जास्त. आई आपल्या शेताच्या बांधावर एकच झाड आहे का ग. एकच आहे तेवढंच झाड आहे. त्याला आता पुढच्या महिन्यात पिकतील नाही फळ. आयुर्वेदिक झाड असं ना मग तर. नाही नाही सगळ्यात जास्त आयुर्वेदिक झाड आहे. हा का. कॅल्शियमचा भांडार आहे आपल्या शरीरासाठी. एकदम म्हणजे- चवदार भाजी आहे. काय भाजी झाली. जेवढे निसर्गातले झाड आहे ना उमेश भाऊ, हा. त्याच्यापैकी हे लाख मोलाचं झाड आहे आपल्या शरीरासाठी. एकदम छान भाजी पण छान आहे आणि फायदेच मानल्यावर त्याचा काही आणि विषयच फायदे. नाही मग. हम्म. फायदे पण आहे आणि भाजी खायला किती चवदार लागते. तेच ना एकदम छान आहे. भाजी आवडली ना सगळ्यांना मग. सगळ्यांना एकदम छान आवडली. भाजी आहे. तुला खायची. तू खाई ना आता पुढच्या वर्षी आहे की शिवला नाही. खायची शिवला. पुढच्या तो काय आता शिव खायची. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.